ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. दिनांक 1 ते 15 मे या कालावधीमध्ये ठाणे शहरामध्ये 15 वर्षांनी जनगणना होणार आहे. सुमारे 5700 प्रगणक घरोघरी जाऊन ही जनगणना करणार आहेत. तब्बल 15 वर्षानंतर अशा पद्धतीची जनगणना केली जाणार आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी ठाण्यात या जनगणनेला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील घरं, इमारती आणि कुटुंबांची सविस्तर मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रभाग समिती निहाय प्रगणक गट तयार करण्यात येणार असून 5700 प्रगणकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे. ठाणे शहराची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 18,41,000 इतकी होती. त्यामध्ये 9,75,000 पुरुष आणि महिला 8,66,000 इतकी नोंदवण्यात आली होती. या जनगणनेविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. बांबू हे एक बहुउद्देशीय पीक आहे. कमी खर्चात येणारं ते पीक असून बांबू लागवड केवळ कोकणाला नाही तर संपूर्ण राज्याला आर्थिकदृष्ट्या आधार देऊ शकते. म्हणूनच पितांबरी कृषी विभागाच्या माध्यमातून बांबूची 1 लाख रोपं तयार करण्याचं मिशन हाती घेण्यात आलं असल्याचं प्रतिपादन पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांनी केलं. प्रभुदेसाई यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ खगोल अभ्यासक दाकृ सोमन यांनी भूषवलं. यावेळेस आमदार श्री संजय केळकर, उद्योजिका राजश्री यादवराव, पितांबरीचे व्हाईस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई आणि श्री रवींद्र प्रभुदेसाई, लिखित पितांबरीच्या विविध कृषी प्रयोगांची माहिती देणारं अनुस्कुरा ते साखळोली आपलं कोकण स्वप्नपूर्तीचा अद्भुत प्रवास, दत्ता जोशी लिखित एकशः संपत, विवेक प्रकाशित आधुनिक शेतीचं मॉडेल या पुस्तकांचं प्रकाशन देखील यावेळेस करण्यात आलं. यावेळेस प्रभुदेसाई यांनी आपल्या पुस्तक निर्मितीचा प्रवास सांगितला. वाढदिवसानिमित्त समाज ऋण म्हणून प्रभुदेसाईंच्या हस्ते 15 सामाजिक संस्थांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातनं 1,08,054 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. त्यासाठी 193 परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पथकं विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवणार आहेत. 12वी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली असून ठाण्यातून 55,576 विद्यार्थी तर 52,478 विद्यार्थिनी परीक्षा देत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असेल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. शिवरात्रीनिमित्त प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय या संस्थेच्या वतीने त्यांच्या विविध केंद्रांवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. महाशिवरात्रीनिमित्त आपण महाशिवाची नेहमी पूजा करत असतो. या पूजेमुळे निश्चितपणे आपल्याला काय फायदा होतो, कशा पद्धतीने शिवाची भक्ती करावी या संदर्भात सध्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेच्या वतीने माहिती देण्यात येत आहे. यासाठी नजीकच्या केंद्रावर जाऊन या संदर्भातली माहिती घ्यावी असं आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे. ओम शांती. महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. आपण दरवर्षी महाशिवरात्र साजरी करतो. दरवर्षी आपण उपवास करतो. खूप श्रद्धा भावनेने आपण मंदिरामध्ये त्या दिवशी दर्शन करण्यासाठी जातो. परंतु त्यापासून आपल्याला काय फायदा होतो, या महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपण प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन संपर्क साधा. ठाणे पूर्वमध्ये कोपरी कॉलनी येथे छत्रपती शिवाजी सोसायटी वर्षा अपार्टमेंटमध्ये याचं केंद्र आहे आणि ठाणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याची केंद्र आहे. परमात्मा शिव या सृष्टीवरती येऊन जे कार्य करत आहे, संपूर्ण मानवाला सुख शांती समृद्धी संपन्न जीवन देण्यासाठी या ठिकाणी तो मार्गदर्शन करत आहे. तर या शिवरात्रीच्या निमित्ताने आपण सर्वांनी या केंद्रावरती संपर्क साधा आणि याचा लाभ घ्या. ओम शांती. आयुष्य क्षणभंगूर आहे, जगण्याचा आनंद घ्या, आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांना जपा असं आवाहन प्रसिद्ध व्याख्याते सामाजिक विचारवंत प्राध्यापक गणेश शिंदे यांनी समाजाला केलं. दैनंदिन जीवनातील स्पर्धा आणि नैराश्यामधून बाहेर पडत जुन्या नात्यागोत्यांची जपणूक करत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. कोकण ग्रामीण विकास मंडळ या संस्थेच्या वतीने 18 फेब्रुवारीपर्यंत ठाण्यातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये आयोजित मालवणी महोत्सवात सोमवारी हे जीवन सुंदर आहे या प्रेरणादायी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्राध्यापक गणेश शिंदे यांनी कुटुंब व्यवस्थेसह समाजातील सर्व घटकांना नाती गोती आणि माणुसकी जपण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी मालवणी महोत्सवाचे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे, आरोग्य क्षेत्रातील मंगेश चिवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खरं तर आपले सगळ्यांचे लाडके नगरसेवक सीताराम राणे साहेब गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या परिसरामध्ये मालवण फेस्टिवलचं आयोजन करतात. मालवणची एक वेगळी संस्कृती आहे, म्हणजे तिथली भाषा असेल, तिथली खाद्य संस्कृती असेल, तिथले छोटे छोटे उत्सव असतील, कला असतील, लघुउद्योग असतील, या सगळ्यांना ठाणे मुंबई परिसरामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते ह्या महोत्सवाचं आयोजन करतात. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं अनुभवत असताना ठाणेकरांना थोडीशी वैचारिक मेजवानीही मिळावी म्हणून आत्ताच जसं मंगेशजी बोलले तसं काव्य कट्टा असेल किंवा व्याख्यानं असतील, तर असाही एक प्रयोग राणे साहेबांनी यावर्षी या फेस्टिवलमध्ये केलाय. जीवन सुंदर आहे या विषयावर गेली अनेक वर्षांपासून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, लोकांशी संवाद साधतोय. या उत्सवासाठी सीताराम राणे साहेबांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. खरं तर गेल्या तासाभरापासून मी या उन्नती गार्डन परिसरामध्ये जो हा सगळा मालवणी जत्रेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी अक्षरशः मालवण अवतरल्याचा भास मला होतोय, कारण मी हे सगळं अनुभवतोय. म्हणजे कोकणातले छोटे छोटे लघुउद्योजक असतील
वेगवेगळ्या महिला बचत गटांच्या माध्यमातून केलेली उत्पादनं असतील ती देखील मी अनेक विविध उत्पादनं खरेदी केली आणि मला खूप आनंद वाटतोय की आपल्या कोकणातील छोट्या छोट्या महिला बचत गटांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय सीतारामजी राणे गेल्या 27 वर्षांपासून करत आहेत आणि या सगळ्या कामामुळे मला वाटतं त्यांचा विक्रमी मताधिक्यानं ठाणे महापालिकेमध्ये विजय झालेला आहे. जादा परताव्याचं आमिष दाखवून TWJ असोसिएटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी 11,000 गुंतवणूकदारांची 1200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उजेडात आल्यानंतर सोमवारी आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. हवालदिल झालेल्या राज्यभरातील विविध गुंतवणूकदारांनी थेट न्यायालयाच्या आवारातच आरोपींना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. 2019मध्ये TWJ असोसिएटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, अमित खोलप, नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांसाठी विविध उपकंपन्या तयार केल्या होत्या. कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास शेअर बाजारात कंपनीला दरमहा 10% नफा मिळतो. त्यातील 4% नफा संबंधित गुंतवणूकदारांना मिळेल अशा प्रकारचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही वर्षात गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळाला देखील. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या देखील वाढत गेली. राज्यभरातील 11,000 गुंतवणूकदारांनी या कंपनीत 1200 कोटी रुपये गुंतवले आहेत. आमचे पैसे म्हणजे आमची जमापुंजी जी आयुष्यभराची जी जमापुंजी ती आम्ही एकत्र करून जास्त परतावा द्यायचे आमिषला बळी पाडलं त्याने आम्हाला आणि वारंवार आम्हाला म्हणजे गंडा घालत गेला की सिंगापूरहून फंड येणार आहे, इथून फंड येणार आहे, तुमचे पैसे आम्ही देऊ. आम्हाला एक वर्ष त्याने आम्हाला उशीर केला की तुम्ही केस न करा, माझ्यावर भरोसा ठेवा. माझ्यावर जर का केस केली तर मी मध्ये गेलो तर तुमचे पैसे कुठून आणीन, माझ्यावर भरोसा ठेवा. असे त्याचे सगळी टीम म्हणजे सगळे ब्रँच मॅनेजर म्हणजे 16 जिल्ह्यामध्ये ह्याची ही कंपनी चालत होती. 16 जिल्ह्यापैकी मी जळगाव जिल्ह्यात आलेलो आहे. असे 16 जिल्ह्यातले सगळे इन्व्हेस्टर इथे आलेले आहेत. ठाणे जिल्ह्यामधले बरेचसे 50 ते 100 इन्व्हेस्टर इथे जमा झालेले आहेत. आमच्या शासनाजवळ अशी विनंती आहे की आता 10 दिवसापासून ज्याची चौकशी झालेली आहे, चौकशीमध्ये त्याने यांना काय माहिती मिळालेली आहे, काय माहिती मिळालेली नाहीये हे आता आज आम्ही जाणून घ्यायचं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.